नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यामधला कोकणातला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय। ज्या जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अनेक हत्या आणि गुन्हेगारीच्या घटना घडल्या त्या जिल्ह्याचे नारायण राणे नेते आहेत। अशा या संत नारोबावर आता महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास उरलेला नाही। नारायण राणे राज्याचा सोडा सिंधुदुर्ग जिल्ह्याचंही नेतृत्व करू शकत नाही। जिल्ह्यातही ते केवळ हम दो हमारे दो एवढ्यापुरतेच मर्यादित राहिल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। जे नारायणराव राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करतात त्या जिल्ह्यामध्ये रमेश गोवेकर बेपत्ता झाले, ते अद्याप सापडले नाहीत। श्रीधर नाईकांचा खून झाला, त्याच्यामध्ये नारायणराव राणेंना सुद्धा आरोपी करण्यात आलं होतं। अंकुश राणेंचा खून झाला त्याच जिल्ह्यामध्ये वाळून सुद्धा संशयास्पदरित्या गेले। अशा अनेक खुनांच्या चर्चेमधल्या जिल्ह्याचे नेते नारायणराव राणे आहेत। त्यामुळं नारायणरावांसारखा संत नारोबा जे बोलतो तो महाराष्ट्र किती विश्वास ठेवणार या संत नारोबांबद्दल हे सगळ्या दुनियेला माहिती आहे। त्यामुळं नारायणराव राणे आरोप करणार यापेक्षा फार त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा महाराष्ट्र काही करत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।